ते संपत आले आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांची भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शंकरजी देशमुख साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आणि बीडचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी मिळून भेट घेतली. शहरातले काही महत्त्वाचे विषय होते ज्याची चर्चा त्यांच्याशी करण्यासाठी आम्ही इथं आलो. आणि सर्वात मुख्य मुद्दा म्हणजे आपला जो नगर रोड नॅशनल हायवे जातो आहे तो बालेपीर भागातून पुढे गेल्यावर एक साईडनी पूर्ण रस्ता बंद आहे. वर्ष उलटून गेलं तरीसुद्धा तिथं खड्डा ॲक्सिडेंट होणं आणि व्यापार बंद पडणं, ॲक्सिडेंट्सचं प्रमाण वाढणं हे सगळं चालू होतं. आणि तिथलं अतिक्रमण काढून लवकरात लवकर तो रस्त्याचं काम पूर्ण करावं असं आम्ही त्यांना एक निवेदन आत्ता दिलं आहे. त्यासोबतच शहरातले इतर काही मुद्दे होते जसे कॅनॉल रोड जिथं नेहमी लग्न कार्य असतात तिथले काही अतिक्रमण आणि खड्डे बुजवण्याचं काम असेल किंवा जे बार्शी नाक्याकडचा जो विषय आहे रस्त्याचं काम जे प्रदीर्घ काळ संथ गतीने चालू आहे त्याला स्पीडअप करणे आणि त्यासोबतच शहरातील काही पाणीपुरवठ्याच्या समस्या होत्या त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करून संबंधित विभाग नगरपालिका आणि नॅशनल हायवे NHAIच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली आणि लवकरात लवकर यात सकारात्मकरित्या मार्ग निघेल असं त्यांनी सांगितलं आहे. आम्हीसुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवतो आहे, ते काम करतील आणि साधारण 15 दिवसात हा रस्ता सुरू होईल असं ते आम्हाला सांगितलं. त्यांनी नाही झाला तर आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं करू असं आम्ही त्यांना सांगितलं. या शहरात वेगवेगळे प्रश्न आहेत परंतु स्वर्गीय अजित पवार यांनी जे विकास कामं सुरू केले त्याचंच श्रेय घेण्यात सत्ताधारी धन्यता मानतायत, परंतु दुसरे जे प्रश्न आहेत जनतेचे त्यावर मात्र काही बोलताना दिसत नाही. काय नेमका सगळा प्रकार हे शहरात आपण पाहिलं, पालकमंत्री स्वर्गीय दादा होते, त्यांच्यावर विश्वास ठेवून शहरातल्या जनतेने जो कौल दिला आणि त्याला पाठबळ आणि सपोर्टसुद्धा दुसरा जो राष्ट्रवादी पवार साहेबांचा गट आहे यांनीसुद्धा दिला. पण सत्तेत आल्यानंतर आपल्याला शहरातील कोणतेच प्रश्न सुटलेले दिसत नाहीत, उलटं सगळ्या अडचणी वाढल्यात, खड्डे झालेले आहेत. काल परवा व्हिडिओ आला कुत्रे चावत आहेत, कुत्रे वाढलेले आहेत, श्रेय घेणारे वाढलेले आहेत आणि पाणीपुरवठा 25 दिवस पाणी नाही आज अशी परिस्थिती बीड शहरात कधी नव्हे ती झालेली आहे. त्यामुळे एकीकडे हे प्रश्न असताना दुसरीकडं गेवराईचे आमदार असतील, बीडचे आमदार असतील ते आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतायत का? कारण की एक विकास प्रकल्पाच्या नावाखाली ते राजकीय त्यांच्या कुरघोडी सुरू येतं, मात्र जे विकास कामं आहेत जे समस्या आहेत त्या सुटलेल्या नाहीत. आता बीड शहरात आपण पाहिलं तर अनेक लोक येऊन अतिक्रमणं करतात, ते फिजिकल असतील किंवा राजकीय अतिक्रमणं असतील आणि यातून हा श्रेयवाद हा घेतला जातो आहे. पण हे दोघं मिळून सत्तेत तिथं आहेत, एकमेकाला सपोर्ट त्यांनी केलेला आहे. त्यावेळेस दोन्ही पक्ष एक होण्याच्या चर्चा चालू होत्या आणि त्यातून या सगळ्या गोष्टी घडल्या. त्यामुळे दोघांनी मिळून अपयशाचं श्रेय घेणं हे योग्य राहील असं मला वाटतं. काही नगरसेवकांना स्कुट्या वाटल्यात, तुम्ही काही याची माहिती घेतली? हो, माझ्या कानावर असं आलं की काही टेंडर्समधून इथं गाड्या वाटप करण्यात आलेलं आहे. याचं माहिती आपल्यापर्यंतसुद्धा आलेली आहे. तर प्रसारमाध्यमांनीसुद्धा त्याच्यात खोलात जावं असं मला वाटतं. जनतेचे हाल होत आहेत, खड्डे आहेत, तापतं ऊन आहे, पाणी पुरवठा होत नाही, शहरात मोकाट कुत्रे वाढलेत आणि अशा वेळेस हे नगरसेवक सत्ताधारी स्कूट्यावर फिरत असतील तर हे कुठून आणल्या, काय झालं याची चौकशी होणं गरजेचं. एकीकडे पंतप्रधान म्हणता गाडी वापरू नका, बीडची नगरपालिका स्कूटी वापरू. अगदी बरोबर आहे. NDAचा घटक म्हणून याच्याकडं पक्षश्रेष्ठींनी लक्ष देण्याची गरज आहे. भैया, राज्यात महायुतीचं सरकार आहे, बीडमध्ये देखील तुम्ही आधी सत्ताधारी पक्षामध्ये आहात, परंतु अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर जिल्ह्यात जे विकास कामं सुरू होते किंवा जे काही प्रश्न होते जिल्ह्याचे ती विकास प्रक्रिया कुठेतरी खंडित झाली आणि शिथिल झाली आहे, प्रशासनावरचा वचक देखील कमी झाला आहे असं वाटतं? हो, नक्कीच. आता दादांचा कामाचा आवाका हा काही इतर कुणाला तेवढ्या लेवलला काम करता येईल याची अपेक्षा ठेवणंसुद्धा मला वाटतं चुकीचं असेल. पण येणाऱ्या काळात चांगल्या कामासाठी नक्कीच आम्ही एक घटक पक्ष सत्ताधारी NDAचा असल्यामुळे नक्कीच आम्ही चांगल्या कामाला सपोर्ट करू. पण नुसतंच श्रेय घ्यायचं काम काहीच करायचं नाही तर तिथं टीका करण्यासाठी सुद्धा आम्ही पुढे. तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास पुढचं पाऊल काय असेल?
आमच्या मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा विश्वास आम्हाला आहे. पुढचं पाऊल जर त्या मान्य झाल्या नाही तर चर्चा करून जनआंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं करू. असं कसं हातावर ठेवून दिलं काय सांगाल, 2 दिवसापूर्वी बीडमधील एका कत्तलखान्यावर धाड टाकण्यात आली होती, परंतु त्यामध्ये देखील आता राजकारण केलं जातं आणि पोलिसांकडून कुठेतरी गोरक्षकांना मदत घेऊन हा सगळा प्रकार केल्याचा देखील आरोप विरोधक करत आहेत. निश्चितपणे आत्ता आम्ही आदरणीय योगेश भैया, सर्जेराव तात्या तांदळे आम्ही सर्वजण मिळून आत्ता जिल्हाधिकारी साहेबांना भेटलेलो आहोत आणि बीड शहरामध्ये अनधिकृत असे गोवंश कत्तल केली जात आहे आणि परवा दिवशी आपण पाहिलं असेल की 50 गायी आपल्याला या ठिकाणी अनधिकृतपणे सापडलेल्या आहेत आणि अशा प्रकारे बीड शहरामध्ये जवळपास अजून 5 ते 7 ठिकाणी अशा प्रकारे कत्तलखाने चालू आहेत. हे प्रशासनाला माहिती असूनसुद्धा ते जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांना भेटलेलो आहोत आणि SP साहेबांनासुद्धा भेटणार आहोत की हे जर आत्ता 2 दिवसात नाही जर बंद केले तर याच्यासाठी आम्हाला प्रत्यक्षात काहीतरी ॲक्शन घ्यावी लागणार आहे. गोरक्षकांना पुढे यावं लागणार आहे आणि प्रशासनाला हे माहिती असूनसुद्धा गोरक्षकांना त्यांनी माहिती दिली, गोरक्षकांनी माहिती दिलेली आहे तरी त्या गोरक्षकांना समोर घेऊन जाऊन हे ह्या प्रकारे अनधिकृत अशी चुकीची कारवाई करतात की जेणेकरून ते गोरक्षक तोंडावर येतील आणि जातीय द्वेष दंगा निर्माण होईल. अशा प्रकारे पोलिसांची कारवाई ही चुकीची आहे आणि पोलिसांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. नसता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही या ठिकाणी आज बोललेलो आहोत आणि ताबडतोब त्यावर ॲक्शन करण्यासाठी देवेंद्रजींनीसुद्धा त्यांना सांगितलेलं आहे आणि जर 2 दिवसात ही ॲक्शन झाली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी उभा करणार आहोत. आज याप्रमाणे आम्ही निवेदन दिलेलं आहे. बीडमध्ये जी कारवाई झाली त्यामध्ये काही लोक असा आरोप करतात की पोलिसांनीच गोरक्षकांना सोबत घेऊन कारवाई केली, पोलीस चुकीचे आहेत. आता तुम्ही देखील जिल्हाधिकाऱ्यांना तेच मागणी करताय की पोलीस चुकीची भूमिका घेत आहेत, नेमका काय सगळा प्रकार? नाही, प्रकार तसा नाही आहे. जर समजा गोरक्षकांनी त्यांना सांगितलं असेल की या ठिकाणी अशा प्रकारे अवैध असा कत्तलखाना चालू आहे तर त्या ठिकाणी पोलिसांनी ती कारवाई करायला पाहिजे. परंतु समोर गोरक्षकांना घेऊन जाणे, त्यांना दाखवा म्हणणे, अशा प्रकारची कारवाई करणं हे समोर जाऊन वादाला तोंड फुटणार आहे आणि एकमेकाचा द्वेष भावना निर्माण होणार आहे. त्यामुळे पोलिसांनीही स्वतः कारवाई केली पाहिजे त्यांना माहिती मिळाल्यानंतर, अशीच आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. पोलीस कारवाई करायला घाबरत आहेत, गोरक्षकांना सोबत घेऊन जात आहेत, काय नेमकं प्रकार? नाही, आता ते प्रशासनालाच माहिती आहे. आम्ही आता ती सगळी गोष्ट केलेली आहे. जर अजून 5 ठिकाणचे जर कत्तलखाने बंद नाही झाले तर आम्ही त्या ठिकाणी ॲक्शन आमच्या प्रकारची घेऊ. कत्तलखानावाल्यांची काही दहशत आहे का ज्यामुळं पोलीस घाबरत आहेत? आता हा चौकशीचाच भाग आहे आणि प्रशासन त्याची चौकशी करेल. जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही तेच म्हटलेलो आहोत की या संदर्भात आपण तात्काळ चौकशी करा आणि पोलीस का कारवाई स्वतःहून करत नाहीत याच्याबद्दल. आणि राज्यामध्ये गाईला हा राज्य माता म्हणून दर्जा दिलेला आहे. गोवंश हत्या बंदीचा कायदा निर्माण झालेला असतानासुद्धा अशा प्रकारची कारवाई होत नाही, हे दुर्दैव आहे.